नमस्कार मित्रांनो, एज्युकेशन इन मिनिट या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. भूगोल या विषयाचा अभ्यास आपण करत आहोत. भूगोल विषयातील पहिला घटक जो की अक्षरवृत्त हा आपण पाहण्यास सुरुवात केली आहे. मागच्या लेक्चरमध्ये अक्षरवृत्तांबद्दल आपण डिटेल माहिती बघितली. या लेक्चरमध्ये आपण विश्ववृत्तांबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत. विश्ववृत्तांबद्दलची माहिती जी स्पर्धा परीक्षांना गट ब ला वेगवेगळ्या परीक्षांना विचारण्याची शक्यता असते, ती सर्व माहिती आजच्या लेक्चरला आपण कव्हर करणार आहोत. मित्रांनो, लेक्चर शेवटपर्यंत बघा. लेक्चरच्या शेवटी मी देश विश्ववृत्त कोणकोणत्या देशातून जाते हे लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक सांगितली आहे. एज्युकेशन इन मिनिट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. यामध्ये तुम्हाला इतरही लेक्चर मिळतील. चला सुरू करूया आजच्या लेक्चरला. आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत विश्ववृत्त. विश्ववृत्ते बघणार आहोत. चला पुन्हा एकदा मला एक पृथ्वीची डायग्राम काढावी लागेल, त्यानंतर तुम्हाला विश्ववृत्ते मी समजून सांगतो. हे बघा, मी पृथ्वी काढली मित्रांनो. पृथ्वीच्या मधोमध पृथ्वीला दोन भागात विभागणारी एक काल्पनिक रेषा काढली. पृथ्वीच्या मधोमध पृथ्वीला दोन भागात विभागणारी एक काल्पनिक रेषा काढली. या रेषेला म्हणतात 0 अंशाचे वृत्त. या रेषेला म्हणतात 0 अंशाचे वृत्त किंवा 0 अंशाचे अक्षवृत्त असे देखील याला म्हणतात. हे दुसरे तिसरे काही नसून मित्रांनो, यालाच 0 अंशाच्या वृत्तालाच विश्ववृत्त असे म्हणतात. याला विश्ववृत्त असं म्हणतात. 0 अंशाचं वृत्त आहे. आणखी विश्ववृत्ताचं वैशिष्ट्य जर सांगायचं म्हणलं तर हे सर्वात लांब वृत्त आहे. सर्वात लांब वृत्त विश्ववृत्त जे आहे सर्वात लांब वृत्त आहे. बघा, ह्या इथं जो ध्रुव आहे, वरचा उत्तर ध्रुव व खालचा दक्षिण ध्रुव, व खालील बाजूस जो आहे तो आहे दक्षिण ध्रुव. उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुव यांना दोन समान भागात विभागणी करतं. असं समान भागात विभागणी करणारं जे वृत्त आहे ते आहे विश्ववृत्त. विश्ववृत्ताची लांबी आहे मित्रांनो 40,077 किलोमीटर. 40,077 किलोमीटर लांबीचं हे वृत्त आहे विश्ववृत्त. या विश्ववृत्तावर जी सूर्यकिरणे आहेत, बघा इथं सूर्यकिरणे दाखवतो मी, ही बहुधा लंबरूप पडतात. विश्ववृत्तावर पडणारी सूर्यकिरणे ही बहुधा लंबरूप पडतात. कशी पडतात? लंबरूप. त्याचा परिणाम काय होतो बघा, लंबरूप सूर्यकिरणे पडतात. विश्ववृत्तावर जी सूर्यकिरणे पडतात ती लंबरूप पडतात. म्हणजे बहुधा 12 तासाची रात्र व 12 तासाचा दिवस या प्रदेशात असतो. सूर्यकिरणे लंबरूप पडल्यामुळे 12 तासाची दिवस व 12 तासाची रात्र या ठिकाणी असते. विश्ववृत्त जे आहे ते उष्णकटिबंधीय झोनमध्ये येतं मित्रांनो. विश्ववृत्त उष्णकटिबंधीय झोनमध्ये येतं. कर्कवृत्त व मकरवृत्तांच्या मधोमध आहे दोन्ही बाजूला विश्ववृत्त. आजच्या लेक्चरला खास आपण विश्ववृत्तांबद्दल फॅक्च्युअल डाटा बघत आहोत. विश्ववृत्त जे आहे हे 13 देश व 3 खंडातून जाते. 13 देश व 3 खंड. ही 13ही देश लक्षात ठेवणं सोपं नाही, त्याच्यामुळे याच्यासाठी ट्रिक आहे. लेक्चरच्या शेवटच्या स्लाइडमध्ये मी तुम्हाला ती ट्रिक समजून सांगेल. बघा, आजच्या लेक्चरला आत्ता काय बघितलं आपण, आणखी एक मुद्दा इथे लिहून ठेवतो. सर्वात मोठे अक्षवृत्त आहे, इथे लिहिलेलं आहे, सॉरी, सर्वात मोठे वृत्त केलंय, तर सर्वात मोठे अक्षवृत्त करू. सर्वात मोठे अक्षवृत्त म्हणजेच विश्ववृत्त होय.
बघा पुन्हा एकदा रिवाइज करून देतो. आजच्या लेक्चरला आपण बघत आहोत विश्ववृत्त म्हणजे काय. तर विश्ववृत्त म्हणजे काय, तर पृथ्वीच्या मध्यातून जाणारी पृथ्वीला उत्तर व दक्षिण गोलार्धात विभागणारी अशी समान काल्पनिक रेषा म्हणजे विश्ववृत्त होय. 0 अंशावरील काल्पनिक रेषा म्हणजे विश्ववृत्त होय. 0 अंशाचे वृत्त म्हणजेच विश्ववृत्त होय. हे वृत्त सर्वात मोठे वृत्त आहे, सर्वात मोठे अक्षवृत्त आहे. 0 अंशाचे वृत्त म्हणजे विश्ववृत्त. सर्वात लांब वृत्त देखील यावर क्वेश्चन येऊ शकतो. हे पृथ्वीच्या 2 समान भागात पृथ्वीची विभागणी करते. विश्ववृत्ताची जी लांबी आहे ती आहे 40,077 किलोमीटर. इथं देखील पुन्हा मेन्शन करून ठेवतो, 40,077 किलोमीटर इतकं लांबीचं वृत्त आहे विश्ववृत्त. त्यानंतर विश्ववृत्त जे आहे हे 13 देश व 3 खंडातून जाते. 3 खंड आहेत आफ्रिका, आशिया, दक्षिण अमेरिका. आफ्रिका, आशिया, दक्षिण अमेरिका व 13 देश आहेत. हे लक्षात ठेवण्यासाठी एक ट्रिक आहे, मी तुम्हाला ती लेक्चरच्या शेवटी सांगेल. त्यानंतर उष्णकटिबंधीय झोनमध्ये येतं विश्ववृत्त. इथं सूर्याची जी किरणं आहेत ही बहुधा लंबरूप पडतात, त्यामुळे विश्ववृत्तावर 12 तासाची रात्र व 12 तासाचा दिवस असतो. मित्रांनो, विश्ववृत्ताची ही माहिती तुम्हाला माहीत असणे खूप गरजेचं आहे. त्यानंतर मागच्या लेक्चरमध्ये मी सर्व वृत्त एकाच ठिकाणी काढून दिलेले होते, तरी इथं मेन्शन करतो बघा. हे 23.5 अंशाचं वृत्त आहे, याला कर्कवृत्त म्हणतात. त्याच्यानंतर इथं 66.5 अंशाचं वृत्त येतं, हे आर्टिक वृत्त आहे. सेम 23.5 अंशाचं वृत्त जे की मकर वृत्त आहे आणि 66.5 अंशाचं वृत्त जे अंटार्क्टिक वृत्त आहे. यांची स्पेसिफिक 1 बाय 1 आपण माहिती बघणार आहोत. आता सध्या आपण बघत आहोत विश्ववृत्त. त्याच्यामुळे विश्ववृत्तांची ही फॅक्च्युअल माहिती आहे. ही डिटेल नोट्समध्ये आपण पुढच्या स्लाइडमध्ये मी तुम्हाला समजून सांगतो. परंतु ही स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने जो फॅक्च्युअल डाटा येऊ शकतो तो आपण ह्या स्लाइडमध्ये बघितला. सर्वात लांब ही विश्ववृत्त हे जमिनीवर कुठंही काढलेलं नाही. ही एक काल्पनिक रेषा आहे पृथ्वीवरील, जी आपल्याला हवामानाचा, वेळेचा, इतर गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी उपयुक्त असते. विश्ववृत्त हे दुसरं तिसरं काहीही नसून हे 0 अंशाचं अक्षवृत्तच आहे. अक्षवृत्ताचाच प्रकार आहे कर्कवृत्त, मकरवृत्त, आर्टिक वृत्त व अंटार्क्टिक वृत्त ही अक्षवृत्त जशी आहे तसंच हे देखील एक अक्षवृत्त आहे, ज्याला विश्ववृत्त असे म्हणतात. सर्वात मोठे अक्षवृत्त आलं तर त्याचं उत्तर लिहायचं विश्ववृत्त. विश्ववृत्त हे 13 देश व 3 खंडातून जाते. उष्णकटिबंधीय क्षेत्रात, उष्णकटिबंधीय झोनमध्ये येते. बघा, मकरवृत्त आणि कर्कवृत्त याच्यामधील जो झोन आहे तो उष्णकटिबंधीय आहे. का? कारण की सूर्याची किरणे ही कायम त्याच्यावर लंबरूप पडतात. लंबरूप पडणाऱ्या सूर्याच्या किरणांमुळे इथे 12 तास रात्र व 12 तास दिवस असतो. ही विश्ववृत्ताची माहिती आपण बघितली बघा. आता आपण विश्ववृत्ताची माहिती तुम्हाला लिहून घेण्यासाठी देतो. विश्ववृत्ताची माहिती लिहून घ्या. मागच्या स्लाइडचा तुम्ही स्क्रीनशॉट मारू शकता किंवा तुमच्या नोट्समध्ये ती स्लाइड पॉज करून लिहून घ्या. पेपरच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे मुद्दे आहेत. बघा, विश्ववृत्ताला सुरुवात केली आपण. विश्ववृत्ताची व्याख्या लिहू. पृथ्वीच्या मध्यातून जाणारी पृथ्वीच्या मध्यातून जाणारी बघा, पृथ्वीच्या मध्यातून जाते. मागच्या डायग्राम मध्ये आपण बघितलं होतं. व पृथ्वीला उत्तर गोलार्ध व दक्षिण गोलार्ध, उत्तर गोलार्ध व दक्षिण गोलार्ध यांच्या 2 समान भागात काय करते, ती विभागते. उत्तर व दक्षिण गोलार्ध अशा 2 समान भागांमध्ये विभागणारी अशा 2 समान भागांमध्ये विभागणारी 0 अंश अक्षांशावरील पृष्ठभागावर कुठेही काढलेली नाही म्हणून तिला काल्पनिक रेषा म्हणतात. 0 अंश अक्षांशावरील काल्पनिक रेषा. कशी रेषा आहे ती? काल्पनिक रेषा
म्हणजे विषुववृत्त होय. ओके, ही विषुववृत्ताची डेफिनेशन आहे. 0 अंश अक्षवृत्त असा प्रश्न आला, 0 अंश अक्षवृत्त म्हणजे काय, तर त्याचं उत्तर लिहायचं विषुववृत्त. 0 अंश अक्षवृत्त म्हणजे काय, तर त्याचं उत्तर लिहायचं विषुववृत्त. पुन्हा पुढचा घटक येऊ शकतो, सर्वात मोठे अक्षवृत्त कोणते, तर त्याचं देखील उत्तर आहे सर्वात मोठं जे अक्षवृत्त आहे ते आहे विषुववृत्त. सर्वात मोठे अक्षवृत्त विषुववृत्त आहे. याच्यामुळे काय होतं, पृथ्वीची 2 समान भागात विभागणी होते. 2 समान भागात विभागणी होते. पृथ्वीची 2 समान भागात विभागणी होते. पुढचा पॉइंट आहे, फॅक्च्युअल डाटाला विचारू शकतो. मागच्या स्लाइडमध्ये देखील मी रिपीट केला, विषुववृत्ताची लांबी किती आहे मित्रांनो विषुववृत्ताची लांबी, तर त्याचं उत्तर आहे 40,077 किलोमीटर. 40,077 किलोमीटर एवढी विषुववृत्ताची लांबी आहे. पुढचे घटक हे सगळे तुम्ही लिहून घ्या, तुमच्या नोटबुकमध्ये मेन्शन केलेलं असू द्या, पेपरच्या आधी रिव्हिजन करायला सोपं जातं. ज्यांना नंतर लिहायचं आहे त्यांनी स्क्रीनशॉट काढून लिहू शकता. चला पुढच्या स्लाइडवर जाऊया. त्यानंतर विषुववृत्ताबद्दल 6वा महत्वाचा मुद्दा, सूर्यकिरणे जी आहेत ती विषुववृत्तावर लंबरूप पडतात. सूर्यकिरणे लंबरूप पडतात. त्यामुळे 12 तासाची रात्र व 12 तासाचा दिवस बहुधा विषुववृत्तावर असतो. त्यामुळे 12 तासाची रात्र व 12 तास दिवस असतो. 12 तासाची रात्र व 12 तास काय असतो, दिवस असतो. त्यानंतर 7वा मुद्दा बघूया आपण. 7वा मुद्दा आहे, विषुववृत्त हे 13 देश व 3 खंड यामधून जाते. विषुववृत्त जे आहे हे 13 देश व 3 खंड यामधून जाते. देश कसे लक्षात ठेवायचे याचं टेन्शन घेऊ नका, त्याची ट्रिक लेक्चरच्या शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे. 13 देश व 3 खंड यामधून जाते. आपण इथं खंड क्लिअर करून घेऊ. देश शेवटच्या स्लाइडला बघू. देश खूप आहेत. खंड आहेत बघा, आफ्रिका, आशिया, त्यानंतर दक्षिण अमेरिका. आफ्रिका, आशिया, दक्षिण अमेरिका या याच्यातून जे आहे ते विषुववृत्त जातं. बघा, एक मुद्दा आपण क्लिअर केला. विषुववृत्तांबद्दल फॅक्च्युअल डेटाही बघितला आणि देशही बघितले. देश आहेत 13, खंड आहेत 3. आता पुढच्या स्लाइडवर आपण खूप महत्वाचं बघणार आहोत. बघा, ट्रिक बघूया. विषुववृत्त ट्रिकला इथं मी स्लाइडवर मेन्शन करतो. विषुववृत्त कोणत्या देशातून जाते? इथं आपण ट्रिक असं नाव देऊ.
कसं लक्षात ठेवायचं? आता 13 देश आहेत. 13 देश लक्षात ठेवणं सोपं नाही, साहजिक नाही, विसरू शकतो, परंतु ट्रिकच्या माध्यमाने आपण हे सर्व देश कव्हर करूया. बघा, ट्रिक घेतो मी. वाक्य आहे उससे कहना, उससे कहना. बघा, ओ म्हणजे काय याच्यातलं? ओ म्हणजे आहे उगांडा. ओ म्हणजे काय आहे? उगांडा. स म्हणजे काय आहे? सोमालिया. उससे कहना. त्याच्यानंतर क म्हणजे काय आहे? केनिया. बघा, थोडंसं मी व्यवस्थित लिहिण्याचा प्रयत्न करतो. 1 मिनिट. थोडंसं व्यवस्थित लिहितो. उ म्हणजे उगांडा. स म्हणजे इथं लिहितो बघा, सोमालिया. क म्हणजे केनिया. अजून वाक्य पूर्ण नाही झालं, थोडं पूर्ण कंप्लीट झालं की तुमच्या लक्षात येईल. उसे कहना डेमो. उसे कहना, एक शब्दाचं मी एक्सप्लेनेशन लिहून देतो, म्हणजे नंतर लिहायला कॉम्प्लिकेटेड व्हायला नको. त्याच्यामुळे आपण ट्रिक थ्रू असं लिहू. डेमो म्हणजे काय? डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कांगो. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कांगो नावाचा देश आहे. डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कांगो. डेचा अर्थ तो होतो. उससे कहना डेमो. म म्हणजे काय बघा? डेमो. डेमो मधला म म्हणजे काय? तर तो म म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपल्या सगळ्यांचा फेवरेट मालदीव्स. उससे कहना डेमो माल. उससे कहना डेमो माल. बघा, माल मधला जो म शब्द आहे, मालदीव्स आपण बघितलं. उसे कहना जो डेमो माल. 1 मिनिट मित्रांनो, इथं जागा नाही, मी मॅनेज करतो. ठीक आहे, इथंच लिहू आपण. उससे कहना डेमो माल. इथे थोडंसं कन्फ्युजन झालं बघा. ट्रिक लिहितानाच माझ्या लक्षात आलं होतं की डेमो जो आहे त्याचा डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कांगो एवढंच लक्षात ठेवा. उसे कहना डेमो माल. माल आपण इथं घेऊ. मालचं मालदीव होतं. मी डेमो मधील मलाच मालदीव समजलो. उसे कहना डेमो माल. पुढं आहे बारीकी से. बा. बघा, बाचा अर्थ होतो ब्राझील. बारी. थोडासा लिहायला टाइम लागत जरी असला तरी तुम्ही माझ्या बरोबर लिहा, म्हणजे आपला स्पीड मॅच होईल. उससे कहना डेमो माल बारीकी से. पुन्हा डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कांगो. त्याच्यानंतर हे आहे रिपब्लिक ऑफ कांगो.
त्याच्यानंतर कीचा अर्थ होतो किरीबाती. उसे कहना डेमो माल बारीकी. उसे कहना डेमो माल बारीकी से. त्याच्यानंतर पुढचा शब्द आहे से. सेचा अर्थ होतो बघा, इथं मी लिहितोय अशा नावाचा देश आहे ज्याच्यातून विश्ववृत्त जातं. साओ टोमो अँड प्रिन्सिपल. उसे कहना डेमो माल बारीकी से. कोलंबिया इंडोनेशिया. उसे कहना डेमो माल बारीकी से. कोलंबिया इंडोनेशिया. कोलंबिया इंडोनेशिया यांचं सेम. कोलंबिया आहे, इंडोनेशिया देखील आहे. आता इथं कोलंबिया इंडोनेशिया में इक्वली दो. हा मे आपल्यासाठी आहे. मे इक्वली. तर इक्वलीचा जो ई आहे त्याला म्हणतात इक्वेडोर. इक्वलीचा जो ई आहे त्याला म्हणतात इक्वेडोर. इक्वली दो. थोडंसं एका स्लाइडवर ट्रिक मॅनेज करणं थोडंसं मला डिफिकल्ट गेलं, पण तुम्हाला शेवटी ॲट द एंडिंगला ट्रिक मिळाली बघा. विश्ववृत्त कोणत्या देशातून जाते कसं लक्षात ठेवायचं. वाक्य लक्षात ठेवायचं. उसे कहना डेमो माल बारीकी से. कोलंबिया इंडोनेशिया में इक्वली दोगे. उसे कहना डेमो माल बारीकी से. कोलंबिया इंडोनेशिया में इक्वली दोगे. उसे मधला उ म्हणजे उगांडा. त्याच्यानंतर स म्हणजे सोमालिया. केहना मधला के म्हणजे केनिया. डेमो मधला डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कांगो. मालदीव्स माल. बारीकेसी मधला ब म्हणजे ब्राझील. र म्हणजे रिपब्लिक ऑफ कांगो. की म्हणजे किरीबाती. स म्हणजे साओ टोमो अँड प्रिन्सिपल. कोलंबिया इंडोनेशिया में इक्वली दोगे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 असे 13 देश ह्या वाक्या थ्रू आपण लक्षात ठेवू शकतो. वाक्य लक्षात ठेवा, लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून ठेवा. विश्ववृत्त कोणत्या देशातून जाते हे ट्रिक थ्रू आपण बघतोय. विश्ववृत्त कोणत्या देशातून जाते बघा, अंडरलाईन करून ठेवली त्याला. ट्रिक थ्रू बघतोय. उसे कहना डेमो माल बारीकी से. कोलंबिया इंडोनेशिया में इक्वली दोगे. ह्या ट्रिकने तुम्ही सर्व देश लक्षात ठेवू शकता. आणि खंड आहेत आफ्रिका, आशिया आणि दक्षिण अमेरिका. बघा, आजच्या लेक्चरला आपण विश्ववृत्ताची सगळी बेसिक माहिती बघितली. ॲट द एंड मी तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी एक ट्रिक देखील सांगितली. तुम्ही लेक्चरच्या शेवटपर्यंत आलात त्याच्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं थँक्यू. असाच कंटेंट बघण्यासाठी लेक्चरला सबस्क्राईब करायला विसरू नका. लेक्चरला नक्की सबस्क्राईब करा. पुढचे जी लेक्चर आहेत त्याच्यामुळे तो सबस्क्राईब केलेलं असल्यामुळे तुमच्याकडे ते लेक्चर पोहोचतील. आपण पेपर जवळ आले की मॅरेथॉन लेक्चर घेत असतो, फास्ट ट्रॅक बॅच घेत असतो. त्याचा देखील तुम्हाला फायदा होईल. सर्व सब्जेक्ट जो आहे तो या फास्ट ट्रॅक बॅचमध्ये एका दिवसात आपण रिव्हाइज करत घेतो असतो. 3 ते 4 तासाचं लेक्चर ते तुमच्यापर्यंत पोहोचतं. त्याच्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन ऑन राहू द्या, म्हणजे लेक्चर अपलोड केल्यानंतर तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचेल. त्याच्यानंतर लेक्चरचा कंटेंट आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रांनाही देखील शेअर करायला विसरू नका. तुम्ही सर्वजण लेक्चरच्या एंडिंगपर्यंत आलात त्याबद्दल थँक्यू. असेच आनंदी राहा, हॅपी राहा आणि अभ्यास करत राहा.